जसं आपण कंडिशन 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 म्हणतोय ते तर फक्त समजण्यासाठी फर्स्ट स्टेज. पण इन फ्युचर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी वापरणार त्या कशा ते बघा. तुम्ही लिहिताना अशी लिहिणार इफ 1 आणि मग मध्ये कोड लिहून दिला तर हे ट्रू राहील का फॉल्स राहील? कारण की ट्रू जर असलं तर तो एक्झिक्यूट करायला देईल. फॉल्स असलं तर एक्झिक्यूट करेल का? फॉल्स असला तर एक्झिक्यूट करेल का? नाही करणार. बरोबर आहे ना? आपण याच पद्धतीने शिकलो. अजून एक गोष्ट इथं शिकलो की तर कंडिशन वापरायला लागते. कंडिशन काही काही केसेसमध्ये येते. सॉफ्टवेअरवर डिपेंड. काही काही केसेसमध्ये अशा गोष्टी आपल्याला करायला लागतात. तर ट्रू म्हणजे ग्रेटर दॅन 0 म्हणजे ट्रू आणि लेस दॅन 0 किंवा इक्वल टू 0 म्हणजे फॉल्स व्हॅल्यू असते. किंवा ह्या गोष्टी इथं आल्या तेव्हा त्या प्रकारे ते वर्क करतं. म्हणजे समजा तुम्ही ते याच्यात लिहिलं 3 + 4 इफ तर हे मध्ये जाईल का कोडला एक्झिक्यूट करायला? बिनधास्त जाईल. कारण ते काय करेल पहिले 3 + 4 करेल. त्याचं उत्तर येईल 7 आणि 7 हा तर 0 पेक्षा मोठा आहे आणि पॉझिटिव्ह नंबर आहे तर 6 तो ह्या इफ ब्लॉकला एक्झिक्यूट करेल. पण तुम्ही जर इथं करताना असं केलं राहील 3 - 4 याचा आन्सर काय येईल? -1. त्याची व्हॅल्यू काय? निगेटिव्ह म्हणजे 0 हून लहान. तर तो एक्झिक्यूट होईल नाही, तो फॉल्स कन्सिडर होईल आणि या ब्लॉकला एक्झिक्यूट न करता खाली जो कोड लिहिलेला राहील त्याला एक्झिक्यूट करेल. बस एवढं सिम्पल. ही सर्वात मेन गोष्ट होती आणि प्रिव्हियसची सांगितली कंडिशन कशी क्रिएट करायची ती वाली. या 2 गोष्टींना लक्षात ठेवा. बघायचं सोपं. थँक्स फॉर वॉचिंग.